अमरावती जिल्ह्यातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 38 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची 1 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी गुरुकृपा कॉलनीत गळा दाबून हत्या करण्यात आली आणि या घटनेमागे तिचाच पतीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले। आशा तायडे यांचे पती राहुल तायडे हे सध्या राज्य राखीव पोलीस बलात SRPF मध्ये कार्यरत होते आणि त्यांची पोस्टिंग धुळे जिल्ह्यात होती। दोघांमध्ये काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते। घरगुती त्रास, संशय आणि राहुलचे एका परस्त्रीशी सुरू असलेले विवाहबाह्य संबंध या सगळ्यामुळे आशा राहुलपासून वेगळी राहू लागली होती। या काळात आशाने राहुल विरोधात पोलीस तक्रारीही दाखल केल्या होत्या। घटना घडण्याच्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी सकाळी राहुल अमरावतीला आला आणि आपल्या मुलीला घेऊन बाहेर गेला। याच वेळेत 2 अज्ञात मारेकऱ्यांनी घरात प्रवेश करून आशा तायडे यांचा गळा दाबून खून केला। घरात असलेला दुसरा मुलगा भयंकर घाबरला आणि शेजाऱ्यांना माहिती दिली। काही वेळातच फ्रेझरपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले। सुरुवातीला ही आत्महत्या की हत्या असा संभ्रम निर्माण झाला होता, पण शवविच्छेदन अहवालातून गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचा रोख बदलला आणि आशाच्या पतीवर संशय घेऊन त्याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत राहुलने खुनाची कबुली दिली आणि सांगितले की तो आशावर रागावलेला होता। तिच्या तक्रारींमुळे त्याचं करिअर आणि मान-सन्मान धोक्यात आला होता, त्यामुळे तिला संपवण्याचा कट त्याने आपल्या 2 मित्रांच्या मदतीने रचला। त्याने 2 लाख रुपयांची सुपारी देऊन 2 मारेकऱ्यांना आशाचा खून करण्यास प्रवृत्त केले। राहुलने खुनाच्या दिवशी मुद्दाम आपल्या मुलीला बाहेर नेऊन घरात मोकळं वातावरण तयार केलं आणि तेवढ्यातच सुपारी मारेकऱ्यांनी घरात येऊन आशाचा गळा दाबून खून केला। पोलिसांनी राहुलला अटक केली असून त्याच्या साथीदारांपैकी एकाला ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। या घटनेनं केवळ एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला नाही, तर संपूर्ण पोलीस दलात धक्का बसला असून वैयक्तिक सूड, विवाहबाह्य संबंध आणि कुरबुरी यामुळे एका सक्षम महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलं आहे। सद्यस्थितीत राहुल न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि पोलीस यंत्रणेमधील अंतर्गत वादांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या हत्याकांडाचा शेवट अत्यंत हृदयद्रावक आणि धक्का देणारा आहे। एक कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस जिने न्यायासाठी लढा दिला, तिचाच जीव तिच्या पतीने घेतला, ज्याच्यावरती विश्वास ठेवून संसार केला होता। आशा तायडे यांची हत्या ही केवळ कौटुंबिक वादातून नव्हे, तर पुरुषी अहंकार, सूड भावना आणि सामाजिक व्यवस्थेतील गोंधळलेल्या नातेसंबंधांची एक भयान परिणती ठरली। शेवटी न्यायालयीन प्रक्रियेत राहुल तायडेवर कलम 302 अंतर्गत खटला सुरू असून तपास यंत्रणा अधिक माहिती शोधत आहे। परंतु आशाच्या मृत्यूनंतर तिच्या 2 मुलांचे बालपण उद्ध्वस्त झाले आणि हा प्रश्न कायमचा उभा राहिला की जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा सुरक्षिततेचा आश्रय कुठे शोधायचा। हा शेवट समाजाला एक मोठा आरसा दाखवून गेला की अत्याचार फक्त रस्त्यावर होत नाहीत, ते घराच्या 4 भिंतींमध्येही होतात आणि वेळेत आवाज न उठवल्यास ते प्राणघातक ठरू शकतात।